सो हे गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आज 4था दिवस आहे NSS कॅम्पचा. तर आताशी मी ब्रश करायला चाललोय आणि जातो आणि पुढचं तुम्हाला सीन दाखवतो काय विषय. चला. हेलो गाइस. बॉडी लोशन लगा के व्लॉगिंग कर रहा है. ये बहुत बुरी बात है, नहीं करनी चाहिए. गर्ल्सची प्रायव्हेट गोष्ट आहे. हा, हे आमचं टचअप आहे थोडं आता आम्ही गाव साफ करायला आम्ही गाव साफ करणार आहे. 5 झाडू मारणार आहे. आणि कचरा उचलत जाणार आहे. कचरा घेत आम्ही कॉलेज पर्यंत क्लास शाळेपर्यंत सो आम्ही कॉलेजच्या बॅक साईडला ना साफसफाई करायला आलो आणि जस्ट ही जागा आहे की ना आम्ही साफसफाई करणार आहे. साफसफाई करून झाल्यावर तुम्हाला जागा दाखवतो कशी होती ती. तर चला बघू. बऱ्यापैकी हा क्लीन झालाय. एवढी बॅग साठली भरली आहे, अजून 4-5 भरणार आहे. आता काय माहिती अजून किती भरतील. हा पूर्ण एरिया कम्प्लीट होणार आहे. आता अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल ना सगळं काम. इथला काय म्हणतो मग भाऊ? एकदम निवांत रिलॅक्स मध्ये कचरा चालू आहे. आता इथला कचरा तर क्लिअर झालाय, पूर्णपणे क्लिअर झाला आमचा कचरा क्लिअर करून. हा एरिया आणि हा एरिया फुल क्लीन झाला आमचा. तर सो आता मी इथं नदीपाशी आलतो. विचार करतोय की आज मी पण आंघोळ करावं. तर आज करणार मी आंघोळ. तर चला जातो. आणि इथं माझे मित्र काहीतरी शोधत आहेत. मला पण नाही माहिती काय शोधतात ते. चला बघू काय शोधतोय तू. जिवंत आहे फक्त मात्र मेलाची बघू किती शोधलेत. 4-5 सो हे गाईज आताशी जस्ट तर मी आंघोळ करून आलोय. आंघोळ म्हणजे पोहून तर आलोय. पाणी जास्त खोल नव्हतं पण तरी पण काय विषय नाही. पण पोहणं तर झालं माझं. आणि जस्ट मी आताशी काहीतरी खावं म्हणलोय. आता इथं समोरच दुकान आहे, काहीतरी घेईन खाईन. खूप जास्तच भूक लागली आणि जस्ट हेच बोलायचं होतं की माझा म्हणजे आता बहुतेक आता काय बोलू मी, मलाच काय सुचत नाही काय बोलू ते. मीच विचार करते काय बोलू. कारण की मला का बोलायचं आहे, कारण की मला ब्लॉग काढायचं आहे म्हणून मला बोलायचं आहे. पण मला हे माहिती नाही की काय बोलायचं नेमकं. हे सगळेजण बॅटबॉल खेळतात ते. सो हे गाईज ये कर लो पहले. आता इथं तर बॉम्बफायर लावलाय. तर चला बघू. सगळ्यांची मतं पण जाणून घ्या. सो इथे समोर गोष्ट स्टोरी आहेत तिथे. काय करायचे मला बोलावले. मेरे को जाना पडेगा. जाना मग ब्रो, जाना. मेरे को जाना पडेगा. मेरे को ब्रो. साहिल तू बरोबर बोललेला. माझं मी कधीच चुकत नाही रे. बघ ह्यो गेला तो गेला. हा म्हणजे गेलेच उठून. तिकडे तिघं गेली. तिकडे ही सॉरी तिकडे ही विकल्टी देणार आता. मग ह्याला काय अर्थ आहे. आपली काय इमेज व्हॅल्यू आहे का नाही. हा चष्मा काढून सांगतो. मी कोळेगावचा सरपंच आहे भावी. लवकरच तुमच्या सेवेत मी एक दवाखाना काढणार आहे. भरपूर असे म्हणजे मी ॲक्च्युली इकडं गावाला सेटल झालो नाही अजून, पण लवकरच गावाकडं सेटल होऊन मी सगळ्यांसाठी दवाखाना वगैरे काढणार आहे. एका नंतर एक उठून चाललेत.
बघ मग अरे मी खोटं बोलत ना अर्धी जण हे बघ हातात किती कॉन्फिडन्स बोलला होता मी आहे ना मी बसलो ना तू बोल कल्टी कल्टी फायर ह्याला काय अर्थ नाही जाऊन दे बल्टी फायर चला मग लास्टचं काय बोलायचंय लास्टचं एवढंच बोलायचं इथं बसणार येड्या भावाची सो हे गाईज आजचा दिवस जरा नॉर्मलच गेलाय सो हे गाईज आजचा दिवस नॉर्मल नाही गेला अजिबात किचन मध्ये आमची वाट लागलेली आहे तुमचं काही नाहीये आणि मी मेन मुद्दा म्हणजे गोनूला काहीतरी आज एक गोष्ट मागितली कोणाकडनं टिप्स मागितल्यात त्या गोष्टीसाठी की लाईफमध्ये फन एन्जॉय एका पार्टनरशिवाय आपण करू शकत नाही त्यामुळं हसू नको सिरियस गोष्ट आहे त्यामुळं मी गणूला असं म्हणतोय की गणफू बोल ना काहीतरी टिप्स दे यार तो त्याला सगळं म्हणजे तो सगळ्यांसोबत फ्रेंडली आहे फक्त त्या व्यक्तीसोबत फ्रेंडली नाहीये जी मला खूप टाकते ना हा ताकी रे ताकी तर मी त्यांना म्हणते जरा टिप्स वगैरे द्या तो काही टिप्स देत नाहीये तुम्हाला जमत असेल टिप्स द्यायला तर नक्की गणूला सांगा गणफूला सांगा आपल्या भाऊ आहे आपला गणफूला सांगा गणफू मला 100% सांगन लाईक करा सबस्क्राईब करा घड्याळाचं हे तुटलं तरी लाईक करा सबस्क्राईब करा गणफू ब्लॉग्सला थँक्यू वेलकम ब्रो वेलकम माझ्याबद्दल एवढं बोलल्याबद्दल तर तुझ्याबद्दल किती बोललं तरी कमी धन्यवाद तर आता इथंच ब्लॉग संपवतो आजचा दिवस कसं गेला त्यांनी सांगितलं तुम्हाला तर इथंच थांबतो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा त्यासाठी बाय चला बाय